Good morning, sir. Morning, sir. Morning, sir. Good morning, sir. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बर, ओके. बघा, आज थोडा वेगळा प्रश्न प्रकार आपण पाहतोय. मागं जवळजवळ 5 एनएमच्या परीक्षेला या टाईपचे 4 प्रश्न कंपल्सरी येत होतं आणि हा टाईप मला वाटतं आपण पाहिलेला नाही. आता हा 2017-18 या वर्षी जी एनएमची परीक्षा झाली त्या एनएमच्या परीक्षेमध्ये हे 4 प्रश्न विचारलेलं होतं. आता पहिल्यांदा मी प्रश्न वाचतो 53 ते 56. त्यासाठी एक सूचना दिलेली आहे. खाली एक नियमांचा संच दिलेला आहे. म्हणजे हा पहिला नियम, हा दुसरा नियम क्रमांक 3 आणि हा नियम क्रमांक 4. हे नियम खालील संख्यांच्या संचांना लागू पडतात. हे जे संख्यांचे संच आहेत, या संख्यांच्या संचांना वरील 4 प्रकारचे नियम लागू पडतात. प्रत्येक प्रश्नातील संख्येच्या गटाचा नियम शोधून काढा. मग हा नियम खालीलपैकी कोणत्या संख्या संचांना लागू पडतो हे पाहायचं आहे. समजा हा जो नियम आहे तो या 54 क्रमांकाच्या संख्या संचांना लागू पडत असेल तर 54चं उत्तर नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. बरेच विद्यार्थी म्हणतात सर इथं पर्याय क्रमांकच दिलेला नाही. एक लक्षात ठेवा, नियम क्रमांक हाच पर्याय क्रमांक द्यायचा. समजलं का? नियम क्रमांक हाच काय द्यायचा? पर्याय क्रमांक द्यायचा. ओके. आता साधारणतः कोणत्या संख्या संचाला कोणता नियम लागू पडतोय हे शोधून काढूया. आता पहिला नियम वाचूया. काय आहे? संख्येचा वर्ग मिळवा. वर्गात 3 ठेवा. 3 मिळवा. आता असा संख्या संच शोधा की वर्गात 3 मिळवल्यानंतर त्या ठिकाणी त्या संख्या त्या ठिकाणी त्या संचामध्ये मिळत आहेत. वर्ग अधिक 3. शेवटचा संच येतोय प्रश्न क्रमांक 56. 67 बरोबर. बघा, 19 64 अधिक 3 म्हणजे 8चा वर्ग अधिक 3. इथं काय येतंय? 4 अधिक 3 अधिक म्हणजे 2चा वर्ग अधिक 3. इथं काय येतंय? 4चा वर्ग अधिक 3 चारचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग अधिक 3 आणि इथं काय येतंय? 7चा वर्ग 7चा अधिक वर्ग 3. अधिक 3 अधिक 3. त्यांनी जे सांगितलेलं असतं ना त्यांच्या उलट करायचं म्हणजे उत्तर येतं. त्याच्या उलट म्हणजे कसं सांगा? त्यांनी 3 मिळवा सांगितलंय ना, आपण 3 वजा करायचं. 3 मिळवा म्हटलं की 3 वजा करायचं म्हणजे 67 मधून 3 वजा केली की 64. आणि पुढं 64 हा काय मिळतोय? वर्ग मिळतोय. चालेल, असं केलं तरी चालते. म्हणजे 56 साठी पर्याय क्रमांक काय आलं उत्तर सांगा? 56 साठी पर्याय क्रमांक 1. 56 साठी पर्याय क्रमांक 1. बरोबर. आता पुढं प्रश्न क्रमांक 54 ला क्रमांक 2. पर्याय आता क्रमांक 2 ला चौथा पर्याय बघूया कुठे लागू होतोय. घनातून संख्या वजा करायची. 55 म्हणजे ज्या प्रश्न. संख्येचा घन करेल त्यातून ती संख्या वजा करायची. म्हणजे थोडक्यात काय करायचं? n घन वजा n. सर बोला. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55. 55. बर. आता साधारणतः 7चा घन किती रे? 343. 343. मग 7चा घन वजा 7 करायचं म्हणजे 336. 343 मधून 7 336. वजा केलं तर 336. इथं काय होणार? 3चा घन 27 वजा 3. 3. इथं 1चा घन वजा 1 आणि इथं 6चा घन 6चा वजा घन 6 वजा 6. म्हणजे 216 वजा 6.
म्हणजे प्रश्न क्रमांक 55 साठी नियम क्रमांक किती लागू पडतोय? 4. म्हणजे 55 साठी नियम क्रमांक 4 म्हणजेच काय रे? पर्याय क्रमांक 4. पुढं तर आता प्रश्न तुम्ही क्रमांक 54 नियम क्रमांक ला पर्याय क्रमांक 2. 54 ला बघूया आपण. संख्येला 7 ने गुणावं, गुणाकारातून 5 वजा करा. सर त्यांनी 5 वजा करायला सांगितले ना, आपण 5 मिळवायचं आणि बघायचं त्याला 7 न भाग जातोय का. त्याला 53 वागड होत. ओके. 5 वजा करायचे तर त्याच्या उलटी क्रिया करूया, मिळवूया. म्हणजे 37 मध्ये जर 5 मिळवलं तर 42. ह्याच्यामध्ये जर 5 मिळवलं तर काय ते 21. 21. ह्याच्यामध्ये 5 मिळवलं तर ते 56. 56. आणि ह्याच्यामध्ये 5 मिळवलं तर ते 7. 57. आता इथं गुणायचंय तर 7 न भाग जातोय का बघायचं. जातोय का 7 न भाग? हो जातोय सर. 7 42. हो 7 सर. 21. तरी 21. 7 56 आणि 7 7 7. 7. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 54 साठी नियम क्रमांक 2 लागू पडतोय बघ. इथे तो नियम क्रमांक 2. आता शेवटी बघायची गरजच नाही. पहिला नियम झाला, दुसरा झाला, चौथा झाला. म्हणजे नियम कुठला राहिला? तिसरा. आणि प्रश्न कुठला राहिला? 53 क्रमांकाचा. 53वा. हा, म्हणजे 53 ला पर्याय क्रमांक 3 असणार. म्हणजे 53, 54, 55, 56 चे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2, 2, पर्याय 4, क्रमांक 1. 4 आणि पर्याय. पर्याय क्रमांक 1. बघा, चारही प्रश्नाची उत्तरं तुमची 4ही मार्क मिळाले पाहिजेत. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर एकदम 3 ते 4 मार्कालाच प्रश्न येतोय. सर कधी कधी एक नियम आहे ना, तो 2 प्रश्नांना लागतो आणि एक नियमाचा वापरच होत नाही. असं एकदा बघितलंय आमच्या शाळेत प्रश्नपत्रिका घेताना. कोणत्या शाळेत? मलवडीला? हो. आता बघा, हा 2016 सालच्या NAS परीक्षेत आलेला प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत एकच मिनिट. बरं, असू दे. जानेवारी 16चा प्रश्न आला, काय हरकत नाही. एका सांकेतिक भाषेत SHRAMIK हा शब्द 4 वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. ही सांकेतिक भाषेचा प्रश्न आला, असू दे, काय हरकत नाही. आता तुम्हाला या शब्दासाठी 4 प्रकारच्या पुढे सांकेतिक भाषा तुम्हाला दिलेल्या आहे. आता पुढे जो उजव्या बाजूला सांकेतिक भाषेचा क्रमांक आहे तोच आपण पर्याय क्रमांक मानायचा. काय करायचं? सांकेतिक भाषेचा जो क्रमांक आहे तोच पर्याय क्रमांक मानायचा. पर्याय आता क्रमांक 2. आता हीच अल्फाबेट्स कुठे आहेत रे? हीच अल्फाबेट्स कुठल्या पर्यायात दिसत आहेत बघा. इथं 7 पर्याय आहेत, क्रमांक. तर पुढे 7 कुठे आहेत बघा. सर तसं नाहीये कुठेच. हा, तसं नाही. पहिल्या पर्यायात आहे सर. बर, चला. पहिल्या 7 अल्फाबेट आहे सर. बर, असू द्या, काय हरकत नाही. आता ही जी सांकेतिक भाषा आहे, काय फरक आहे रे? सर त्यांनी खालचं वरचं घेतलंय. म्हणजे काय करायचं थोडक्यात बघा. आता ABCDEFGHIJ KL कुठपर्यंत लिहायचं? M पर्यंत का? हो हो सर. सर. M नंतर आता M च्या खाली N, L च्या खाली O, P Q R S T U V W X Y आणि Z. ओके.
अशा पद्धतीने जर तुम्ही अल्फाबेट्स एकाखाली एक लिहिली तर आता बघा इथं यस आणि इथं एच आहे. आलेत का यस आणि एच एकाखाली एक? हो आलेत सर. बघा. पुन्हा इथं 2 नंबरला एच आहे आणि इथं 2 नंबरला एस आहे. बघा आलेत का? एच आणि हो एस सर. हे आहेच. पुन्हा आर च्या खाली आय पाहिजे. आर आय बघा आहे. आहे सर. पुन्हा ए आणि झेड आहे का बघा हो आहे. सर. पुन्हा एम आणि एन आहे का बघा आहे शेवटी. त्यानंतर आय आणि आर आय आहे. आणि आर आहे आणि शेवटी के आणि पी आहे. आहे सर. सर तो नियम प्रश्न क्रमांक 72 ला लागू होतोय. बघूया आपण. प्रश्न क्रमांक 72 साठी लागू होतोय का? पी के आहे का बघा एका खाली पी के हो सर. आहे. आहे. त्यानंतर 2 नंबरला इथं आर आहे, इथं 2 नंबरला आर आहे. आर आणि आय आहे का बघा आहे सर. आहे. आहे. 3 नंबरला आय, 4 नंबरला आर आहेच. सी आणि एक्स आहे का बघा आहे. आहे सर. ई आणि सर व्ही ते पण आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 72 साठी पहिली सांख्यिकी भाषा म्हणजे पर्याय क्रमांक इथे काय येणार? 1 येणार. एक. सर 2-3 अक्षर बसले तरी चालतंय एवढा वेळ बसण्यापेक्षा. काय करायचं? 2-3 अक्षरे बघायची आणि मग उत्तर सापडलं की द्यायचं सोडून. सगळं हो बघत बसायचं. वेळ जातोय बरोबर. चल 71 चौथा बघा सांकेतिक काय आहे. भाषा. सर 71 पर्याय क्रमांक 2. हा काय केलंय तर अल्फाबेटचा क्रम बघा. मागचं इथे अक्षर घेतलंय. एका खाली एक एक लिहितो. सोडून तर 4 एक येणार. सोडून एक एस सोडून एच आर ए एम आय के त्याच्या खाली लिहितो हे क्यू पी नाही काय झालं जे क्यू जे क्यू जे पी सी पी सी KKI. के के आय. आता ह्यांचा जर अभ्यास केला तर बघा आय नंतर जे सोडलं की के येतं याकडे काय के नंतर एल सर माग एल एक काय झालं सोडायचं. हा मागे काय नंतर पुन्हा जे सोडलं की के पुन्हा के नंतर एल सोडलं की एम ए नंतर बी सोडलं की सी पी नंतर क्यू सोडलं की वरचा आर एच नंतर आय सोडलं की खाली जे येते क्यू नंतर आर सोडलं की एस. म्हणजे 2 अल्फाबेटच्या मध्ये एक अल्फाबेट आहे हा क्रम या ठिकाणी वापरलेला आहे. मग ही जी 2 नंबरच्या पर्यायामध्ये सांकेतिक भाषा आहे ती कोणत्या प्रश्नाला लागू पडते पाहूया आपण. क्रमांक 73. 73. पर्याय 73 क्रमांक साठी 73. म्हणजे डी नंतर ई सोडलं की इथं यप आलं पहा. त्यानंतर सी नंतर डी सोडलं की ई. आर नंतर क्यू सोड एस सोडलं की टी. के नंतर एल सोडलं की एम. ओ नंतर एम ओ नंतर पी सोडलं की क्यू आणि ए नंतर बी सोडलं की सी. बरोबर आहे. म्हणजे 73 क्रमांकाच्या प्रश्नासाठी 2 नंबरची सांकेतिक भाषा लागू पडते. म्हणजे जो सांकेतिकचा क्रमांक आहे तोच आपल्याला पर्याय क्रमांक द्यायचे. म्हणजे 73 प्रश्नाला पर्याय क्रमांक 2 देऊया. सर 71 ला 4. 71 ला सर नियम क्रमांक 3 आहे ना तो 74 ला लागू पडतो. हा बरं बघूया. काय केलेलं आहे सांगा. नियम क्रमांक 3 मध्ये एक एक अक्षर पुढचं घेतले. हा बघा आता इथं बघा आता एस नंतर टी त्यानंतर एस झालं की आय आर झालं की एस ए झालं की बी एम झालं की एन
आय झालं की जे आणि के झालं की एल. म्हणजे क्रमवार अल्फाबेट्स आहेत. मग कोणत्या पर्यायात क्रमवार अल्फाबेट दिसतात बघा? 74 मध्ये 71 बघा. चौथ्या 71 71 मध्ये घेतलं. 74 मध्ये नाही, 74 आर 74 नंतर एस, ए नंतर बी, टी नंतर यू, आय नंतर जे, ओ नंतर पी आणि एन नंतर ओ. म्हणजे 74 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याला किती क्रमांकाची सांकेतिक भाषा लागू पडते? 3 3. नंबरची ना? हो सर. मग आता पहिला पर्याय झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, राहिला चौथा. म्हणजे 71 साठी काय असणार पर्याय क्रमांक 4 असणार. 4. ओके. एका सांकेतिक भाषेत स्पोर्ट हा शब्द चार वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ही सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या चारपैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. आता बघा, स्पोर्ट हा 4 सांकेतिक भाषेमध्ये वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आता हा आणि हा काय फरक दिसतोय रे? तेच अल्फाबेट्स सर आहेत बघा. तेच अल्फाबेट. फक्त काय केलंय? एकडे एक घेतलंय. पहिला, तिसरा, पाचवा आणि पुन्हा दुसरा आणि चौथा. चौथा बदल. असा एकडे एक अल्फाबेट कोणत्या पर्यायात घेतलेत बघा? पर्याय क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80. 1 नंबर, 3 नंबर, 5, 7. पुन्हा राहिलेलं 2, 4, 6. 2 नंबरला काय आहे बघा, असं आहे का? CIKTRCE. म्हणजे 80 साठी सांकेतिक भाषेचा 3 नंबरचा क्रमांक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. सर ऑप्शन नंबर 1 आहे ना, तो 82 ला लागू होतो. हा, काय आहे ऑप्शन नंबर 1 बघा? सर पहिल्यांदा च्या मागे 4 सोडून एन. मला लिहू द्या बघा, थांबा. SPORT आणि NLLPS. म्हणजे आता बघा, एस नंतर लगेच काय आहे? टी आहे. म्हणजे या दोघांच्या मध्ये एकही अल्फाबेट नाही. आता पी आणि आर बघा, क्यू क्यू आहे. हा एकच अल्फाबेट आहे. आता एल नंतर ओ बघा, एल नंतर MNO. म्हणजे या दोघांच्या दरम्यान किती अल्फाबेट्स आहेत? 2. एल नंतर MNO आणि नंतर पी म्हणजे 3 अल्फाबेट्स आहेत. एन नंतर OPQR आणि नंतर एस म्हणजे 4 अल्फाबेट्स आहेत. म्हणजे दरम्यान असणाऱ्या अल्फाबेटची संख्या 1-1 न वाढत गेलेली आहे. असा नियम बघा कोणत्या प्रश्नामध्ये बसतोय पहा. एक काय प्रश्न क्रमांक 19/4. हा, प्रश्न क्रमांक 19/4. अरे एक पहिला आपला राहिलाय, पहिल्याच सांगा ना. 82 ला बसतोय का? NMQQG. आता बघा, जी नंतर लगेच एच म्हणजे 0 अल्फाबेट्स. क्यू नंतर RS म्हणजे क्यू आणि एस मध्ये एक अल्फाबेट आहे. त्यानंतर नाही बसत का? पर्याय क्रमांक 1. 79.
79 ला पर्याय क्रमांक एक बसतोय. नाही सर 79 ला ते तुम्ही सांगितलेलं बसतं. 79 पर्याय क्रमांक. चार सर कुठं बसतं एक? एक बसतच नाही. तर 79चं 4 आहे. तर मग मी त्यांना बर का? एकाला नाही नाही, मी सांगतो की तुम्हाला प्रश्न इथं चुकलेला आहे. काय करा पुस्तकामध्ये, इथं ए आहे का नाही ते खोडून टी करा पुस्तकात. मग आता बसतोय का नाही बघा. त्यांच्याकडून चुकल्यामुळे असं झालेलं आहे. SQTSH. आता बघा NMQQG. आता बघा ह्यांच्या दरम्यान अल्फाबेट्स किती आहेत. हा, जी नंतर एच लगेच आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये 0 अल्फाबेट. क्यू नंतर आर सोडलं की एस, एक अल्फाबेट. क्यू नंतर आर एस सोडलं की टी, 2 अल्फाबेट. एम नंतर एन ओ पी सोडलं की क्यू, म्हणजे 3 अल्फाबेट. आणि एन नंतर ओ पी क्यू आर असे 4 अल्फाबेट. म्हणजे या प्रश्न क्रमांक 82 साठी नियम क्रमांक कोणता लागू पडला? 1. एक. सर 79ला 4. 79 ला 4. कारण कारण सर एका खाली अक्षर घेतलं. खालचं वरचं घेतलं. ए बी खालचं वरचं सी घेतलं. डी ई एफ जी एच आय जे के एल एम आणि एम च्या खाली एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. चेक करूया आपण. याला नियम क्रमांक किती म्हटला? 4 का? 4. बरं, एस आणि एच बघा एका खाली एक आहे का? एस आणि एच आहे. सर. त्यानंतर पी आणि के आहे का बघा? आहे. त्यानंतर इथं 3 नंबर, इथं एल, 3 नंबरला एल. ओ आणि एल आहे का बघा? ते पण आहे. आर पी आहे का बघा? आहे सर. कुठे आहे रे आर पी? नाही नाही, आपल्याला 4 नंबरचं बघतोय का आपण? सर 4 पर्याय आहेत बघा. एकच मिनिट. हा, एस ला एच बरोबर. त्यानंतर पी ला के बरोबर. ओ ला एल बरोबर. त्यानंतर या आर ला आय, आर ला आय ते पण आहे. आणि या टी ला जी, टी आणि जी कुठं आहे? हा आहे. ओके. म्हणजे चौथी जी सांकेतिक भाषा आहे ती कोणत्याला लागू पडते आपण चेक करूया. हा, कोणत्या पर्यायाला? 79 प्रश्नामध्ये का 81 मध्ये लागू पडते बघा? 79. 79 बघा. एच आणि एस एका वर खाली आहे बघा. ओ आणि एल आहे का बघा? आहे. ओके. सी आणि एक्स आहे का बघा? आहे. के आणि पी आहे का बघा? आहे. ई आणि व्ही आहे का बघा? आहे. आणि वाय आणि बी आहे का बघा? आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 79 साठी चौथा नियम किंवा चौथी सांकेतिक भाषा लागू पडते. म्हणजे 4, 3, 1 झाला, म्हणजे पर्याय उरला कुठला? 2. 2. समजलं का सर्वांना हा प्रश्न? हो सर. हो सर. हो सर. ओके. बघा, हा जानेवारी 2016 मध्ये आलेला प्रश्न आहे. नाही, जानेवारी 16 नाही. हा 2015च्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे.
पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संचातील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा व पर्यायाचा नियम पहा. पहिला नियम आहे संख्येला 11 ने गुणा 3 वजा करा. संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा. संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा आणि संख्येला 2 4 ने गुण त्यात निम्मी संख्या मिळवा. सर सर एक्क्याण्णवला दुसरा नियम पहिल्याला नियम पहिल्याला 93. पहिल्याला आता 93. पहिला जो नियम आहे तो कशाला लागू तो होतो बघा. 93 ला सर आता त्याला मगाशी तीन मिळवायचा बघतेनं सांगितल्याप्रमाणे तिथं 3 वजा करायचं म्हणजे आपण 3 मिळवायचं. आता मग कोणत्या संख्येमध्ये जर 3 मिळवलं 11 न गुणा म्हणजे त्याला 11 न भाग गेला पाहिजे. 96 कोणत्या 8 41 52. 96, हा तर ह्या 96 मध्ये 41, 3 52. मिळवलं तर किती येणार 99. पुन्हा 8 मध्ये जर 3 मिळवलं तर येणार 11. 11, 41 मध्ये 3 मिळवलं तर येणार 44 44, 21, आणि याच्यामध्ये 3 मिळवलं तर 55. येणार 55. 55, म्हणजे 3 वजा करायला सांगितले आपण 3 मिळवायचे. आता इथं 11 न गुणायचे. आता ह्या संख्येला 11 न भाग जातोय का बघा. जातोय जातोय सर का सगळ्यांना. 11 9 99 99, 11 11 1 1 11, 11 11 11 चौक 44, 44 आणि 11 11 5 म्हणजेच या ठिकाणी 93 क्रमांकाच्या प्रश्नाला नियम क्रमांक 1 लागू पडतोय. बघा 93 साठी कोणता नियम वापरला 1. पुढं सर नियम क्रमांक 2 हा 92 ला लागू होतो. बर चेक करूया आपण. आता तर निमपट करायला सांगितले आपण दुप्पट करूया. सर तो नाही 3 नियम क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा 92 ला लागतोय सर. बर हा करूया का. आता जर 2 मिळवायचे तर 2 वजा करूया आपण. आता ह्याच्यातून 2 वजा केले की 121. ह्याच्यातून 2 11. वजा केले की 196. याच्यातून 2 वजा केले की 1 आणि याच्यातून 2 वजा केले की 64. आणि ही संख्या वर्ग संख्या मिळते का नाही बघा. 11चा वर्ग 11चा वर्ग, 14चा, 1चा वर्ग 8चा वर्ग. 1चा आणि 8चा. बरोबर. म्हणजे संख्येचा वर्ग करून त्याची निमपट संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा. मग आता साधारणतः 11चा वर्ग अधिक 2 केलं की 123 येते. 14चा वर्ग 196 अधिक 14 196 196 अधिक 2 केले की 198 मिळते. 1चा वर्ग 1 अधिक 2 केले की 3 मिळते. आणि 8चा वर्ग 64 अधिक 2 केले की 66 मिळते. म्हणजे या ठिकाणी नियम क्रमांक किती वापरला 3. बरोबर आहे 3. कोणत्या प्रश्नासाठी 93. 92 सर. 92 साठी नियम क्रमांक 3 वापरला. 91 साठी दुसरा येईल. 91 साठी दुसरे येते का. बघ चेक करूया. आता इथं निमपट आहे तर आपण दुप्पट करून बघूया. 18चे दुप्पट 36. 36. सर नाही होत. 72चे दुप्पट सर नाही 144. होत. 40च्या दुप्पट 90 आहे. आणि 27च्या दुप्पट 54. सर 94 ला होतोय पण त्यांनी 36 दिले त्याच्यामुळे होत नाही. तर तिथं 18 पाहिजे होतं मग झालं 36च्या जागी. काय पाहिजे होतं 18 पाहिजे होतं 36च्या जागेवर. पाहिजे होतं. इथं 36 मग जागेवर दुसरा किती पाहिजे नियम होतं 18. 18 पाहिजे. 32. हा. बर 18 करतो इथं. आता येते का हो सर. येतोय सर. नियम क्रमांक ऑप्शन 2. नंबर 2. आता इथं 92, निमपट आहे. 144. निमपट आपण उलट करूया दुप्पट करूया.
इथे दुप्पट केली की 400. 400. 400ची दुप्पट केली की 36 आणि 50ची दुप्पट केली की 100 आणि मग ती वर्ग संख्या मिळते बघा. हा कोणाचा वर्ग आला? 12चा. हा 20, हा 6चा आणि 6चा. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 94 साठी नियम क्रमांक किती लागू पडतोय? 2. 2. राहिला नियम कुठला रे आता? चौथा. हा म्हणजे तो कोणाला लागू पडणार? 91 ला. 91 ला. बघा लागू पडतोय का? निम्मचं दुप्पट करा. किती येणार? 36. याची दुप्पट 144. याची दुप्पट 90. 90 आणि याची आणि दुप्पट 54. तर ह्या सगळ्या संख्यांना 4 न गुणायचे म्हणजे 4 न भाग जातोय का बघायचं. 4 नव्हे 36, 4 त्रिक 12, 4 90 सत्त 24. हा 90 ला आणि 54 ला नाही जात. मग कसं काय? सर त्यांनी काय सांगितलंय, संख्येला 4 ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. म्हणजे हा 90 मध्ये त्यात 45 मिळवायचं. बरोबर आहे. निम्मी नाही, संख्या त्यामध्ये मिळवायची. बरं का, आता इथं वेळ घालवायचाच नाही. आपल्याला 3 नियम मिळाले, त्यामुळे चौथा नियम हा राहिलेल्या प्रश्नाला लागू पडणारच. त्यामुळे तिथे वेळ वेस्ट करायला नको. हा बघा 2013 साली प्रश्न विचारलेला आहे एनएमच्या प्रश्नपत्रिकेत. एका सांकेतिक भाषेत सेंटर हा शब्द 4 वेगवेगळ्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे हे योग्य पर्यायातून निवडा. आता सेंटर मध्ये ट्रॅक्टरला पर्याय क्रमांक 3. 73 साठी पर्याय क्रमांक 3 मी एका खाली घेतो अगोदर. CENTRE आणि त्याच्या खाली ZBKQOB. सांगा कसं आहे? कोणी सांगितलं 73 ला पर्याय क्रमांक 3? सांगा. सर बी आणि ईच्या मध्ये 2 अक्षर आहेत ती. थांबा मला चेक करू द्या. बी नंतर CD सोडलं की 2 आहेत. हा आणि ओच्या मध्ये पण पी आणि क्यू 2 अक्षर आहेत ती. ओ आणि आच्या हा मध्ये. बरोबर. परत क्यू आणि टीच्या मध्ये पण 2 आहेत ती. RES आणि के आणि यांच्या मध्ये पण 2 आहेत ती. LM. हा आणि बी आणि ईच्या मध्ये 2 आहेत ती. हा आणि सीला त्यांनी शेवटचं अक्षर घेतलंय डायरेक्ट झेड. झेड नंतर बी सोडलं की सी येते. ओके. हा ए म्हणजे आणि या ठिकाणी 2 अल्फाबेट्सच्या मध्ये 2 अल्फाबेट्स आहेत. मग असं बघा, इथं बघा 73 मध्ये येते का नाही? CHORD ZELOA. चेक करूया. ए नंतर BC सोडलं की D म्हणजे 2 आहेत. ओ नंतर PQ सोडलं की R. एल नंतर MN सोडलं की O. ई नंतर FG सोडलं की 2 आणि झेड नंतर AB सोडलं की C. म्हणजे या 73 साठी सांकेतिक भाषा तिसरी बसते म्हणजे पर्याय क्रमांक 3. सर 75 प्रश्न क्रमांक 74 ला नंबर 4. 75 2. सर 74 ला 96 ला 1. 74 ला 4. थांबा चेक करू द्या हा. मला. CENTRE आणि त्याखाली चौथा येतो XVMGIV आणि सर त्यांनी 74 खालचं वरती घेतलंय. REDIOUS.
IVWRLFH. बोल आता. खालचं वरचं घेतलंय सर. वरचं घेतलंय सर. खालचं वरचं आहे का? हा. चेक करतो. लिहितो मी ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z. कोणता म्हणला नियम? 74ला कोणता सांकेतिक भाषा लागू पडते? किती क्रमांकाची? 4. चौथ्या क्रमांकात. 4. CX बघा एका खाली एक आहे का? CX आहे सर. आहे आहे. त्यानंतर 2 नंबरला E. त्यानंतर EV 2 नंबरला आहे. V. आहे EV. सर. नियम आहे. 1 2 3 फक्त अल्फाबेट आपण चेक करूया. आता पर्यायातलं बघूया. आहेत सर. R ला I आहे का? R ला हो. I आहे सर. आहे. इथं 1 नंबरला R आहे, इथं 1 नंबरला I आहे. R च्या पुढे E ला V आहे का बघा? आहे. आहे. आहे सर. 3 नंबरला D, 3 नंबरला W. D ला W आहे. आहे. 4 नंबरला I, 4 नंबरला R. I ला R आहे का बघा? आहे सर. आहे. आहे. म्हणजे या ठिकाणी सगळं चेक करायची पण गरज नाही. 74 साठी सांकेतिक भाषा क्रमांक 4 वापरायची. सर 75 क्रमांक 2. 75ला 2. 75ला पर्याय क्रमांक 2. सर 76ला 1. 75ला 2. 75ला किती ते? 2. लिहितो अगोदर 2 नंबर CENTRE आणि हे 2 नंबरचं त्या खाली तो CFPWV आणि G. सांगा काय रिलेशन आहे? सर पहिल्यापासून बघायचं. सीला सी अक्षर घेतलंय आणि तेच नंतर त्याच्या पुढचं किंवा मागचं घेतलंय आणि नंतर 1 आणि 2 अक्षर सोडून घेतलेत. म्हणजे हे हायस आहे. सेम आहे बघा. E आणि F च्या मध्ये 0 अक्षर 0 आहे. आहे. या नंतर बघा OP म्हणजे 1 अक्षर आहे. एक T अक्षर नंतर आहे. UVW 2 अक्षर आहेत. 2 R अक्षर नंतर आहे. STU 3 अक्षर आहेत. आणि E नंतर FGHIJ म्हणजे 4 अक्षर आहेत. म्हणजे पहिलं अक्षर सेम आहे पा. मग आता इथं C आहे, इथं M आहे आणि इथं पहिलं सेम आहे बघा. METER आणि पुढं काय आहे? MFVHV. चेक करूया आता. हे सेम आहे. ह्या दोघांच्या मध्ये 0. T नंतर एक. U सोडलं की V येते. E नंतर FG सोडलं की H येते. आणि R नंतर STU सोडलं की V येते. बरोबर आहे. म्हणजे 75 प्रश्नासाठी नियम क्रमांक किंवा सांकेतिक भाषा क्रमांक किती वापरावे लागते आपल्याला? 2. मग पर्याय 2 झाला, 3 झाला, 4 झाला. म्हणजे राहिला कुठला? 1. मग ते 1. आपला पर्याय क्रमांक काय असेल? 1 असेल. 1. ओके. आता NMAच्या 2010च्या प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न तुम्हाला मी स्क्रीनवर देतो. आता एका सांकेतिक भाषेत CERTAIN हा शब्द कसा लिहिलाय बघा. 513962 असा लिहितात. व डार्क DARK हा शब्द
4 6 3 8 असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत बघा प्रश्न क्रमांक पहिला, क्रॅक हा शब्द कसा लिहिला जाईल? सर 5 3 6 5 8. 5 3 6 5 8. पुन्हा एकदा सांगा. 5 5 3 6 5 5 3 8. 6 5 8. नाही, तो पर्यायच नाही. नो ऑप्शन. 6 हम्म. सर तसंच येतोय. पहिला ती काय लिहिलंय तुम्ही सीच्या खाली? 5च आहे ना? हो, 5च आहे. सर मग तेच येतंय की 5 3 सांगा 6 ना का 8. कोणता सर नियम आहे वापरायचा आहे? जे ते अक्षर घेतलंय. म्हणजे सी ला म्हणजे 5, ई ला 1, आर ला 3, टी ला 9, ए ला 6, आय ला 2, एन ला 7. तसंच मग खाली बघितलं ना त्या दोघात आर सेम आहे. तर आर 3 नंबरला आहे, हे 3 पण 3 नंबरला आहे. मग आर 3 आणि इकडं आर 3 नंबरला आहे आणि अक्षरात 3 3 नंबरला आहे आर 3 आणि ए पण. बर, तुमच्या म्हणण्यानुसार सी ची किंमत 5 घ्यायची. तर आर 3 नंबरला आहे, आर ची किंमत 3. इथं पण हा आर ची किंमत 3. बर, पुन्हा ए ची किंमत 6, इकडं पण 6. 2 नंबरला ए आहे 6, इथं 5 नंबरला ए आहे 6, म्हणजे ए ची 6. पुन्हा सी 5 डबल आणि के 4 नंबरला 8. के आहे 8. सर पर्याय नाही का? हा पर्याय नाही. तरी तर पण उलट शास्त्रीय माहिती का? आहे पहिला पर्याय आहे. हा. त्यांच्याकडून उत्तर देताना चुकले. बरोबर आहे. तर आता सांकेतिक भाषा सोडून तुम्हाला एक चौकटीतील संख्या ओळखणे या टाईपचा काही प्रश्न येतो. मुलांचा वेळ जातो आणि बुद्धिमत्ता विषयाला वेळ पुरत नाही. याचं कारण म्हणजे मुलांचा चौकटीतील प्रश्न सोडवायला वेळ जास्त जातो. बरं, बघूया आता किती तुम्हाला वेळामध्ये सोडवताय. 13 15 197 17 19 325 21 23 प्रश्नचिन्ह. सर 485. 485. बरं, अजून दुसरं कोणाचं येतंय का बघा. हा, सांग तू 485 कसं काढलं? सर 13 गुणिले 15 195 अधिक 2 197. 17 गुणिले 19 323 अधिक 2 325. 21 गुणिले 23 483 अधिक 2 485. व्हेरी गुड. आता मी कसं केलं माहित आहे का? या दोघांच्या दरम्यानची संख्या कुठली? 14. 14. त्याचा वर्ग केला
196 आणि त्यात एक मिळवलं की पुढची संख्या आली का 197. हो आता सर. ह्या दोघांच्या दरम्यानची संख्या कुठली? 16. 18. हा 18 सॉरी, सर. याचा वर्ग केला किती आला? 324. 324. यात एक मिळवलं किती आलं? 325. 324. आता या दोघांच्या दरम्यानची संख्या 22. 22. 22. याचा वर्ग 484. 484. त्यात एक मिळवलं की 485. 485. म्हणजे कोणताही नियम वापरा, फक्त उत्तर सर्वांचं एकच येते, काही नाही अडचण. म्हणजे तुम्हाला हे अगदी कमी वेळामध्ये सुटलं का हे. असं दिले बघा, हे तर 24 दिले आणि इथं 71 दिलेलं आहे, इथं 27 दिलेलं आहे, 43 आणि 63. दहा, 67, 35, 19, 41. 34, 85, 51, 37, प्रश्नचिन्ह. सर 37. आ 37. 34 उत्तर बरोबर आहे. सांगा कसं काढलं 37? सर 63 आणि 27 ची बेरीज केली. म्हणजे समोरासमोरील संख्यांची बेरीज केली, किती आली? 7 आणि 3 10 चा 1, 6 आणि 1 7 आणि 2 9 90 आली. हा आणि 71 आणि 43 ची बेरीज केली. या दोघांची बेरीज 114. किती आली? 114. 114. हा मग 114 वजा 90 24. आणि यांची वजाबाकी 24. ओके, आता इथं बघूया 35 आणि अगोदर हे करूया, ह्या दोघांची बेरीज किती येणार? 67 77 87 86 आणि ह्याची बेरीज 35 आणि 41 ची किती ती? 76. 76 आणि ह्यांची वजाबाकी किती? 10. 10. आता याची अगोदर हे करूया 85 आणि 86 85 85 आणि 37 ची बेरीज 85 37 122. आणि 51 ची आणि 34 ची 85. 85. करा वजाबाकी या दोघांची. 7 ते 1 3 1 बरोबर आहे 37. व्हेरी गुड. मागच्या प्रश्नपत्रिकेतील अजून बघतो, सापडला. तेवीस 15 17 16 12 21 93 72 आणि प्रश्नचिन्ह. त्र्याऐंशी. 83. हा सांगा कारण. 23 आणि 16 ची बेरीज केली 39 आली आणि 39 उलट करायचं 93. 23 आणि 16 ची बेरीज झाली 39 आणि 39 मध्ये अंश एकक आणि दशकची अदलाबदल केली की 93. बरोबर.
15 15 आणि 12ची बेरीज 27. अंकाच्या आदला बदल केली की 72. आता 17 आणि 21 ची बेरीज 38. अंकाच्या आदला बदल केले की 83. व्हेरी गुड. तीन 7 631 35 1270 प्रश्नचिन्ह 312 16 153. ज्यावेळेस कुठला नियम लागू पडत नाही त्यावेळेस या सर्व संख्या चढत्या क्रमानुसार लिहूया. आता 3 नंतर मोठी संख्या कुठली? 7. 6 नंतर मोठी संख्या कुठली? 16. त्यानंतर चढता क्रम सांगा. 3 झालं, 7 झालं, 16 झालं, 35. त्यापेक्षा मोठी 153. 153 पेक्षा मोठी 112. 312 पेक्षा मोठी आणि त्यानंतर आता प्रश्नचिन्ह कुठं बसते आपल्याला माहित नाही. जेवढ्या 8 संख्या आहेत तेवढ्या आपण लिहिल्या. आता बघा पण काय तुम्हाला रिलेशन दिसतंय का? या दोघात काय दिसतंय रिलेशन? दुप्पट करून 1 मिळवलंय, पुन्हा इथं दुप्पट करून 2 मिळवलं. आता इथं दुप्पट करून 3 मिळवलं. 12 16 दुणे 32 आणि 3 35. आता ह्याच्या नंतरची संख्या तुम्हाला दिली नाही बघा. इथं दुप्पट करून 1 मिळवलंय का नाही? इथं दुप्पट करून 2 मिळवलं, इथं दुप्पट करून 3 मिळवलं. आता ते दुप्पट करून 4 मिळवा. 35 दुणे 70. 70 4 किती येणार? 74. किती मिळवलं? 4. मग 74 चे दुप्पट करून बघा, इथं 5 मिळवलं असेल. दुप्पट किती येणार? 148. आणि त्यात 5 मिळवलं की बघा 153 येते का नाही? म्हणजे बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आलं? 74. चालेल, बस करूया. बराच वेळ झालेला आहे. मला वाटते उद्या तारीख किती रे? आज 16, उद्या 17 आणि आज 18. म्हणजे आपण परीक्षेला फक्त तुमच्या 2च दिवस बाकी आहे. या 2 दिवसामध्ये आपण राहिलेलं बरेचसे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके, बाय.